तुम्ही उज्जैनला येत असाल ना, तर सांदीपनी आश्रम आणि मंगलनाथ मंदिरला नक्की भेट द्या. श्रीकृष्ण आणि त्याचा भाऊ बलराम या आश्रमात 5,000 वर्षांपूर्वी मथुरेतून शिक्षणासाठी आले होते. इथे कृष्णाने 64 कला, 16 विद्यांचे ज्ञान 64 दिवसात मिळवले असे मानले जाते. त्यात शस्त्र, शास्त्र, धर्म याबरोबर सुतारकाम, अत्तर बनवणे याचाही समावेश होता. या आश्रमात कृष्ण जे जे शिकला त्याचे प्रदर्शन चित्ररूपात मांडले गेले आहे. तसेच आश्रमात कृष्ण, बलराम आणि सुदामा यांच्या मूर्त्या आहेत. गुरु सांदीपनी रोज स्नानासाठी गोमती नदीवर जात असत. तेव्हा कृष्णाने योग शक्तीच्या साह्याने बाण मारून कुंड निर्माण केले आणि त्यात गोमती नदी आली अशी कथा आहे. हे पवित्र कुंड आजही आश्रमात असून भाविक येथे स्नान करतात. कृष्ण भक्त या आश्रमाला मोठ्या संख्येने भेट सुद्धा देतात. इथे कृष्ण, बलराम आणि सुदामा यांच्या अनेक कथा सांगितल्या जातात. त्यानंतर आम्ही भेट दिली उज्जैन मधील मंगलनाथ मंदिराला. हे मंगळ ग्रहाला समर्पित असलेले एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळ दोष असतो ते इथे येऊन पूजा अर्चा करतात. मत्स्य पुराणानुसार हे मंदिर मंगळाचे जन्मस्थान सुद्धा आहे. बघ, कधी करताय प्लॅन उज्जैनला यायचा?